श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 8. अध्याय 8 वाचल्याने दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, व्यथा आणि चिंता नाहीशा होतील. अध्याय 8. मच्छिंद्र यात्रा करीत द्वारकेला गेला. तेथे गोमतीमध्ये स्नान करून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तेथून अयोध्येला आला. तेथे शरयू नदीत स्नान करून श्री रामचंद्र प्रभूंच्या दर्शनासाठी मंदिरात निघाला. नेमके त्याच वेळी श्री रामचंद्र प्रभूंच्या वंशातील पाशुपत नावाचा अयोध्येत राज्य करणारा राजा श्रीरामाच्या दर्शनासाठी आपल्या सैन्यासह आला होता. देवालयात अवतीभोवती खूप गर्दी झाली. त्या गर्दीतून मच्छिंद्रही दर्शनासाठी पुढे घुसला. तेव्हा तेथील द्वारपालांनी त्याला अडविले व उद्धटपणे मच्छिंद्राला मागे ढकलत म्हणाले, कानफाट्या, राजे साहेब दर्शनाला आलेले हे तुला दिसत नाही का? मागे हट. अशा प्रकारे मर्यादा सोडून बोलण्याचा, अपमान करण्याचा अतिरेक केला. मच्छिंद्राने राग आवरला. नोकरावर रागावणे गैर आहे. ते धन्याची चाकरी प्रामाणिकपणे करतात. राजाला शिक्षा करावी तर तो सर्वांचा पोशिंदा, परंतु समज देण्यासाठी राजाला सौम्य शिक्षा दिली पाहिजे. म्हणून मच्छिंद्राने भस्मावर स्पर्शास्त्र मंत्रून राजाने मूर्तीसमोर लोटांगण घालताच राजावर फेकले. त्याचबरोबर भस्माच्या प्रभावाने राजा त्याच अवस्थेत भूमीला चिटकून बसला. त्याला उठता येईना, हालचाल करता येईना. प्रधानमंत्री घाबरून गेले. राजाचा प्रधान चाणाक्ष होता. त्याने ओळखले की एखाद्या जोग्याचा अपमान झाला असावा. त्याचा हा परिणाम. द्वारपालाकडून चौकशी करताच मच्छिंद्राचा शोध लागला. सर्वजण नाथांना शरण आले. राजाची मुक्तता करण्याची विनंती करू लागले. मच्छिंद्राने विमुक्त अस्त्राच्या सहाय्याने राजाला मुक्त केले. राजाने मच्छिंद्राला वंदन केले. सन्मानाने राजवाड्यात नेले. त्यांची मनोभावे सेवा केली. मच्छिंद्राने राजाला विचारले, तुझी काय इच्छा असेल तर ती सांग, मी पूर्ण करीन. राजा म्हणाला, योगीराज, मी श्री रामचंद्राच्या वंशातला असून मला श्री रामचंद्रांचे दर्शन झाले तर धन्य होईन. हे ऐकताच मच्छिंद्रनाथ राजाचा हात धरून राजवाड्याबाहेर मोकळ्या पटांगात घेऊन आला. त्याने आपले अमोघ अस्त्र वाताकर्षण काढले. भस्माची चिमूट धरून सूर्याकडे फेकली. रथाचा आधार असलेले वायू अस्त्र आकृष्ट झाले. त्यामुळे सूर्याचा रथ पृथ्वीवर उतरला. त्याच्या तेजाने पृथ्वी जळू लागली. हे पाहून मच्छिंद्राने जलाद्र अस्त्राचा प्रयोग केला. सूर्य मात्र वाताकर्षण अस्त्रामुळे अरुण सारथी व रथाचे अश्व यांच्यासह मूर्छित पडला होता. स्वर्गातील देवांचे तेज यामुळे क्षीण झाले होते. ब्रह्मा, विष्णू, महेश पृथ्वीवर आले. त्यांनी मच्छिंद्राला विचारले, कारण नसताना तू सूर्याला का व्यर्थ बांधून ठेवलेस? मच्छिंद्र म्हणाला, हा पाशुपत राजा सूर्यवंशातला असून याची साधी इच्छा सूर्याने पूर्ण केली नाही. वास्तविक पाशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य करून त्याच्या इच्छेप्रमाणे
श्रीरामप्रभूंचे दर्शन घडविले पाहिजे. माझ्या शाबरी विद्येत त्याने स्वतः नाममंत्राच्या जागी राहून सिद्धी दिली पाहिजे. भगवान विष्णू म्हणाले, तुझे सर्व म्हणणे सूर्य मान्य करील. प्रथम तू त्याला सावध कर. आम्ही सर्व देव तुझ्या कार्याला अनुकूल होण्यासाठीच आलो आहोत. नागपत्र अश्वस्थाच्या स्थानी तुला अनेक वरदाने दिली आहेत. असे असताना तुला आमचा विश्वास वाटत नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाला, कृपा करून प्रथम या राजाला श्रीरामप्रभूचे दर्शन घडवा. मगच मी सूर्याला बंधनमुक्त करीन. त्याचे याप्रमाणे बोलणे झाले नाही तोच श्रीरामप्रभू लक्ष्मणासह प्रकट झाले. मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह श्रीरामचरणी लागले. रामाने मच्छिंद्रनाथांना उठवून आलिंगन दिले. मच्छिंद्र म्हणाला, श्रीरामप्रभू, आपले नाम सर्वश्रेष्ठ आहे. मी रचलेल्या शाबरी विद्येतील मंत्रांना नेहमी तुमचे सहाय्य असावे. मान्य असेल तर होकार द्यावा, नसेल तर धनुष्यबाण सज्ज करून माझ्याशी युद्ध करावे. त्याचे सडेतोड प्रामाणिक परंतु वीरश्रीयुक्त भाषण ऐकून श्रीरामांना कौतुक वाटले. ते म्हणाले, मच्छिंद्रा, तिन्ही देवांची एकत्र शक्ती असलेले श्री दत्तात्रय तुझे गुरु. त्यांनी तुला सर्व विद्या प्रदान केल्या आहेत. तशा सर्व देव तुला अनुकूल आहेत. मग मी का वेगळा आहे? तुझ्या मंत्रात माझे नाव येईल तिथे मी सर्व शक्तीसह येईन. तू कवी म्हणजे विष्णूचा अवतार, मीही विष्णूचा अवतार. त्यामुळे तुझे माझे ऐक्य आहे. आता सर्व सृष्टीचे जीवन ज्यावर अवलंबून आहे अशा सूर्यनारायणाला बंधनातून मुक्त कर. नाथाने लगेच वाताकर्षण मंत्र आवरून घेतला. सूर्य बंधनातून मुक्त होऊन सावध झाला. आपल्याला कोणत्या सामर्थ्यवान पुरुषाने बांधून ठेवले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. त्याला देवांच्या समूहात वेगळा असा मच्छिंद्र दिसला. सूर्याने मच्छिंद्राला भेटण्याकरिता बोलविले. मच्छिंद्राने सूर्याच्या दाहकतेवर पर्याय म्हणून चंद्रास्त्राचा जप करून आपल्या मागे व पुढे 2 चंद्र निर्माण केले. पर्जन्यास्त्राने शीतल जल अंगावर पडत राहील अशी योजना करून त्याने सूर्यदर्शन घेतले. मच्छिंद्र कवी नारायणाचा अवतार असून कलियुगात मानव कल्याणाचे कार्य करीत आहे असे सूर्याला विष्णूकडून कळले. मग सूर्याने प्रसन्न होऊन वरदान दिले व शाबरी विद्येला सहाय्य करीन म्हणून वचन दिले. त्यानंतर अरुणाने 7 अश्वांना सिद्ध केले. सूर्यनारायण रथावर आरूढ होऊन आपल्या मार्गाने गेले. श्रीराम लक्ष्मण अंतर्धान पावले. देवही आपापल्या स्वस्थानी गेले. मच्छिंद्राने सर्वांना वंदन केले. पाशुपत राजाचा निरोप घेऊन तो अयोध्येतून वंग देशाकडे तीर्थयात्रेस गेला. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.